नमस्कार. IPL 2026च्या या जबरदस्त मोसमात एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आणि ही बातमी आहे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खास. हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे आणि उद्याच्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तो खेळणार आहे. काही दिवसांपासून जो मैदानावर दिसत नव्हता तो हार्दिक आता परतला आहे आणि पूर्ण तयारीत आहे. आता तुम्हाला सगळा प्रश्न पडला असेल की हार्दिक पांड्या अचानक गायब का झाला होता. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला होता. त्या सामन्यात हार्दिक पांड्या मैदानावर दिसलाच नव्हता. टॉसच्या वेळी स्टँड इन कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हार्दिक ठीक नाही आणि त्यामुळे तो त्या दिवशी खेळू शकत नाही. यानंतर लगेचच समजलं की हार्दिक पांड्या व्हायरल आजाराने त्रस्त होता. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने त्याला पूर्ण विश्रांती दिली. हा निर्णय खूप विचार करून घेतला गेला, कारण IPL हा लांब मोसम आहे आणि सुरुवातीलाच मोठा रिस्क घेणं योग्य नसतं. मुंबई इंडियन्सने हार्दिकच्या फिटनेसला प्राधान्य दिलं आणि त्याला रिकव्हर होण्यासाठी वेळ दिला. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मुंबई इंडियन्सची टीम दिल्लीतून गुवाहाटीला पोहोचली आहे आणि तिथेच काल रात्री एक महत्त्वाची गोष्ट घडली. हार्दिक पांड्याने नेट्समध्ये सराव सुरू केला. होय, तो फक्त आला नव्हता तर तो पूर्णपणे ऍक्टिव्ह दिसत होता. तो बॅटिंग करत होता. त्याने काही आक्रमक शॉट्स खेळले आणि बॉलिंग करताना त्याने यॉर्कर्स टाकले. त्याचा मूवमेंट, त्याची एनर्जी सगळं काही अगदी नॉर्मल आणि फिट दिसत होतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, हार्दिक पांड्या आता पूर्णपणे तयार आहे. मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच किरॉन पोलार्ड यानेही हार्दिकच्या फॉर्म आणि फिटनेसवर समाधान व्यक्त केलं आहे. यामुळे टीममध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आला आहे. आता पुढचा मोठा सामना आहे 7 एप्रिलला गुवाहाटीच्या ACA स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे आणि या सामन्यात हार्दिक पांड्या मैदानावर उतरणार आहे. ही मुंबई इंडियन्ससाठी खूप मोठी बातमी आहे, कारण राजस्थान रॉयल्स सध्या अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या मजबूत संघांना हरवलं आहे. त्याचा कर्णधार रियान पराग यांच्या नेतृत्वाखाली टीम खूप आत्मविश्वासाने खेळत आहे. त्याची बॅटिंग आक्रमक आहे, बॉलिंग शिस्तबद्ध आहे आणि फिल्डिंग ही टाईट आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने पहिला सामना जिंकला, पण दुसऱ्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सध्या टीमला एक मजबूत कमबॅक हवा आहे आणि हार्दिक पांड्याची परतफेड हीच ती मोठी संधी आहे. हार्दिक पांड्या हा फक्त कर्णधार नाही तर तो ऑलराऊंडर आहे. तो बॅटिंगमध्ये मॅच फिनिश करू शकतो, बॉलिंगमध्ये ब्रेक थ्रू देऊ शकतो आणि मैदानावर टीमला लीड करू शकतो. त्याच्या परतीने मुंबई इंडियन्सची बॅटिंग लाईनअप अधिक मजबूत होईल. बॉलिंगमध्ये एक अतिरिक्त ऑप्शन मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीमचा आत्मविश्वास वाढेल. हार्दिक पांड्या खेळणार आहे याबाबत टीम मॅनेजमेंटकडून अजून स्पष्ट अधिकृत स्टेटमेंट्स आलेलं नाही, पण टीम सोर्सेस आणि सराव सत्रांमधील माहिती पाहता तो उपलब्ध आहे हे स्पष्ट दिसतं. मुंबई इंडियन्सचा कोच महिला जयवर्धने याने टीमच्या तयारीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आता उद्याच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. अशाच रोचक आणि महत्त्वाच्या क्रिकेट अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या मोठ्या बातमीसह आम्ही